छान अशी थंडी सुरू झाली आहे आणि या थंडीमध्ये असंच काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं आणि जेही अगदी झटपट बनून तयार होईल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दाल खिचडीची रेसिपी। तीही अगदी झटपट बनून तयार होते। तर ही चविष्ट अशी दाल खिचडी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। दाल खिचडी ही मी 2 माणसांच्या प्रमाणात करणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी कोलम तांदूळ घेतले आहे आणि पाव वाटी एवढी इथे मी मूग डाळ घेतली आहे। तुम्ही इथे तूर डाळीचाही वापर करू शकता। त्यानंतर एका कुकर मध्ये मी हे डाळ आणि तांदूळ घालून घेणार आहे आणि स्वच्छ 2-3 वेळेला धुवून घेणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये 3 वाट्या पाणी घातलं आहे। आपल्याला छान असं लपलपीत खिचडी बनवायची आहे, त्यासाठी हे मी डाळ आणि तांदूळ आधी शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे थोडं चवीनुसार मीठही घातलं आहे आणि पाव चमचा एवढी हळद पण घातली आहे। याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। हे बघा छान इथे खिचडी इथे शिजली आहे। तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित इथे सॉफ्ट झाले आहे। एका फोर्कच्या सहाय्याने आपल्याला सगळं हे एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही विस्करच्या सहाय्याने पण याला एकत्र करून घेऊ शकतात। फक्त हे छान असं सॉफ्ट झालं पाहिजे अशा पद्धतीने। आता आपण याला फोडणी घालून घेणार आहोत। त्यासाठी मी ते पॅन मध्ये 1 चमचा तेल घेतला आहे आणि 1 चमचा एवढं तूपही घेतलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आहे, थोडी हिंग घातली आहे चवीला आणि 3 ते 4 असे लसूणच्या पाकळ्या ठेचून मी इथे घातली आहे। थोडं मी आलंही असं ठेचून घातलं आहे, जेणे छान चव येईल। छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला परतणार आहोत। त्यानंतर मी इथे घातली आहे कढीपत्त्याची पाने। ते छान तडतडल्यानंतर 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे। त्याला आपण छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे अर्धा इथे टोमॅटो घातला आहे, त्याला आपण इथे व्यवस्थित परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे सुके मसाले घालणार आहोत। अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातला आहे आणि पाव चमचा मी इथे हळद घातली आहे। आपण तांदूळ आणि डाळ शिजताना पण इथे हळद घातली होती, त्यामुळे थोडीच हळद घालायची आहे। त्यानंतर आपण जे डाळ आणि तांदूळ शिजवून घेतले आहे ते इथे घातले आहे। थोडं पाणी कमी वाटलं म्हणून इथे मी थोडं पाणी घातलं आहे। अशी टेक्स्चर आलं पाहिजे आणि थोडं मीठही घातलं आहे। डाळ आणि तांदूळ शिजवताना पण आपण इथे मीठ घातलं होतं आधी, त्यामुळे त्या अंदाजात आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। छान असं उकळी आल्यानंतर आपण एका बोलमध्ये याला काढून घेणार आहोत। इथे आपली ही दाल खिचडी तयार आहे, पण त्यासाठी आपण इथे एक तडका तयार करून घेणार आहोत। सगळ्यात आधी मी इथे एका बोलमध्ये याला काढून घेते आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी लपलपीत इथे खिचडी इथे आपली तयार झाली आहे। वरतून छान अशी कोथिंबीर घालूया, जेणेकरून अजून छान चव येईल आपल्या ह्या दाल खिचडीची। एक तडका तयार केला आहे मी त्यासाठी मी ते 1 चमचा इथे तूप घेतलं आहे। तूप छान गरम झालेलं आहे। अर्धा चमचा एवढे जिरे घातले आहे मी इथे। 3-4 लसणाच्या पाकळ्या इथे ठेचून घातले आहे। 2 इथे लाल मिरच्या घातल्या आहे, सुक्या लाल मिरच्या। कढीपत्त्याची पानं घातली आहे। थोडंसं हिंग घातलं आहे चवीला। तडका अजिबात जळू द्यायचा नाही आपल्याला, त्यासाठी मी आधीच इथे छान असं तूप गरम करून घेतलं आहे। अर्धा चमचा एवढं मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे। आता हा तडका आपण या आपल्या दाल खिचडीवर टाकून घेऊया, जेणेकरून अजून छान चव पण येईल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल आपली ही दाल खिचडी। अगदी पाहता क्षणी आपल्याला ही दाल खिचडी खावीशी वाटेल, इतकी छान तयार झाली आहे ही। छान अशा थंडीमध्ये अशी गरमागरम दाल खिचडी जर आपल्याला मिळाली तर किती छान वाटेल। तर तुम्ही अशा पद्धतीने ही दाल खिचडी नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा। बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच माझ्या छान आणि स्वादिष्ट रेसिपीज बघायला मिळतील। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।